तर फडणवीसांच्या वर्षा निवासस्थानी त्रिभाषा सूत्री संदर्भात बैठक पार पडली आहे। फडणवीस, शिंदे आणि दादा हुसेनमध्ये ही बैठक जी आहे ती पार पडलेली आहे। राजकीय नेते साहित्यिकांशी चर्चा करून अंतिम निर्णय घेणार असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे। त्रिभाषा धोरणाला राज ठाकरे आणि इतर काही साहित्यिकांकडून जे आहे तो विरोध होतोय आणि त्यानंतर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या निवासस्थानी ही एक उच्चस्तरीय बैठक झाली। या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि काही अधिकारी देखील उपस्थित होते। त्रिभाषा सूत्रीवरती सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेतला जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय। साहित्यिक, भाषातज्ञ, राजकीय नेते आणि इतर सर्व संबंधितांशी चर्चा करूनच अंतिम निर्णय घेण्यात येईल अशी सर्वसमावेशक भूमिका जी आहे ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडली आहे। सर्व राज्यांची स्थिती सर्वांसमोर मांडण्यासंदर्भात बैठकीत निर्णय जो आहे तो घेतला जाईल असं देखील फडणवीस यांनी म्हटलेलं आहे। नवीन शैक्षणिक धोरणाअंतर्गत मराठी मुलांचं नुकसान होऊ नये यासाठी सादरीकरण करणार असं देखील यावेळेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं। सल्ला मसलतीची प्रक्रिया राबवण्यासंदर्भात बैठकीत निर्णय देखील यावेळेला घेण्यात आलेला आहे। शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे पुढची सल्ला मसलतीची प्रक्रिया सुरू करणार आहेत असं देखील यावेळेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं। राज ठाकरे साहेब असतील, काही साहित्यिक महोदय असतील, या सर्वांना हा निर्णय करण्याच्या पाठीमागचं पार्श्वभूमी, जे काही राज्याच्या विद्यार्थ्यांचं भविष्याचं हित लक्षात घेऊन करण्यात आलेलं आहे त्याची सविस्तर माहिती आम्ही त्यांच्यासमोर ठेवू। त्यांच्याही काही सूचना असतील त्या आम्ही ऐकून घेऊ आणि हे सर्व माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांच्याकडे नेऊन त्याचा अंतिम निर्णय केला जाईल।